महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी. 28 जुलै रोजी यंदाचा पहिला श्रावण सोमवार येत आहे. त्यानिमित्त धनवृद्धीसाठी ज्योतिषशास्त्राने दिलेला उपाय करा. चातुर्मासात श्रावण महिना महत्त्वाचा आहेच, त्यातही श्रावणी सोमवार शिवोपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. या दिवशी आपण उपवास करतो आणि शिव आराधना म्हणून जप स्तोत्रपठण आणि शिवाचे नाम घेतो. श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याचाही आपल्याकडे प्रघात आहे. त्याबरोबरच पांढरे फूल आणि बेलाचे पान देखील आपण आठवणीने वाहतो. मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य आपण टाकून देतो. बेलपत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फूल पान पुनर्वापरात आणले जात नाही, मात्र बेलपत्र त्यास अपवाद आहे. हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत. मुळात शिवाला, गणेशाला, हरतालिकेला वाहिली जाणारी पत्रे ही निसर्गाची तोंड ओळख व्हावी म्हणूनच असते. आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्री एकत्र विकत घेतो. त्यातल्या पानांची ओळख विचारली तर 80% महिला निरुत्तर होतील. आपले सण, उत्सव, संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टीची खोलवर माहिती घेतली पाहिजे. सुदैवाने बेलाचे पान ओळखणे अवघड नाही. हे त्रिदल म्हणजेच मानवी भावनेतील सत्व, रज, तम यांचे प्रतीक आहे. हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते. त्यानुसार बेलाशी संबंधित पुढील उपाय अवश्य करा. धनवृद्धीसाठी उपाय. यंदा श्रावणी सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाहण्याआधी बेलाच्या तिन्ही पानावर प्रत्येकी ओम नमः शिवाय लिहा. ते पान महादेवाला अर्पण करा. महादेवाचा श्लोक, मंत्र भक्तिभावाने म्हणा. अगदीच काही पाठ नसेल तर ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणा. नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीजवळ न्या. पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करा. अवास्तव अपेक्षा न ठेवता आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि तेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत जमा होऊ दे अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या. हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद केले आहे. श्रावणानिमित्त हा उपाय करून बघा.